रामकृष्ण हरी मंडळी. सकाळची सुरुवात आपली डेंजर झाली होती, कारण सप्त्यावरून येताना आपली गाडी ना डायरेक्ट पंक्चर होऊन गेली होती. नशीब आपलं पुढचं टायर पंक्चर झालं होतं. मागच्या टायर जर झाला असतं ना, धिंगाणाच होऊन गेला असता नाही का. रात्रीचं कोण आपल्यासाठी उठलं असतं म्हणलं पंक्चर काढायला. भाऊ मला म्हणे मागं तू गाडी ना दाबून धर, म्हणजे पुढचं टायर उचलून धरलं पाहिजे. म्हणलं ओके ठीक आहे. मग आपण काय लगेच टायर दाबून धरलो होतं आणि तिथे ना कापसे भाऊ आपला मित्र आहे ना एकदम जबरदस्त, त्याच्या गाडीला पण हवा भरायला आलो. भाऊ मला म्हणे यार तू टायर बदल म्हणे, पहिल्यांदा 3 वर्ष झाले म्हणे त्या टायराला एवढी तार गेली म्हणे, त्याच्यात लगेच पंक्चर झाली तुझी गाडी. आपल्या गाडीचं टायर पंक्चर पूर्ण काढून झालं नाही तर तिकून एक काका आले म्हणे, भाऊ पहिला आपल्या गाडीला हवा भर, मला लांब जायचंय म्हणे. म्हणलं झालं रे भाऊ, पहिले मग काम करून द्या, राव ऑफिसला जायचंय, मला उशीर झाला. आपले एक मित्र आपल्याला आहे ना भरपूर दिवसानंतर भेटले. ते भाऊ तू व्हिडिओ पाहत राहतो म्हणे, आपण तू ना आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊन टाक. म्हणलं भाऊ तुम्हाला घेतलंच व्हिडिओ मध्ये, पण तुम्ही नाव आहे यांचं कमेंट मध्ये सांगा बरं का, हे कोण. भरपूर दिवस झाले आपण आपल्या धन्नूची सर्व्हिसिंग काय केली नव्हती. म्हणलं चला आता आहे ना टाइम भेटलाय आपल्याला, तर आपल्या धन्नूची आपण सर्व्हिसिंग करून टाकू. मग काय जबरदस्त सर्व्हिसिंग करून घेतली तिथं. भावाला म्हणलं अरे तू सर्व्हिसिंगच्या आधी गाडी धुतली असती ओके झाला असतं रे, तू सर्व्हिसिंग नंतर गाडी धुतली म्हणे काय अडचण नाही म्हणे ओके मध्ये. मग त्याने लगेच ना गाडीला सगळीकडे ग्रीस बीस लावून घेतलं, ऑइल बिल लावलं चेनीला. म्हणे तुमची गाडी एकदम टकाटक मध्ये आता क्लिअर झाली. गाडी कशी एकदम धुम्मचाली सारखी एकदम चकाचक चकायला लागली होती. मग त्यांचे जे मेन मालक आहे ते गाडीचे लगेच ना टेस्ट घ्यायला गेली. म्हटलं बाबू आता माझी गाडी घेऊन पळून जाते काय माहिती, एवढी भारी गाडी दिसायला लागली, मग घेऊनच पळून जातील. पण नाही लगेच ते ना टपक्यान तिकडून चक्कर बिक्कर मारून गाडीची टेस्टिंग घेऊन रिटर्न आली होती. त्यांनी गाडीची एकदम जबरदस्त खतरनाक राईड मारून आली. म्हणे भाऊ तुझी गाडी एकदम आता ओके झाली, तुला पाय म्हणे काही वाटत काय कमी जास्त. छोटे भाऊ चैतन्य भाऊ पण तिथं आलेला होता गाडी घेऊन नाही का. मग तो म्हणे भाऊ माई पण गाडी खोललेली. म्हणलं हे बाई ही माझी गाडी एकदम पाय कशी एकदम ओके दिसते एकदम चकाचक. तो म्हणे माई पण गाडी पाय. अरे बाबू याची गाडी तर डायरेक्ट ओके उघडी करून टाकली. म्हणलं अवघडच झाला आता तो.